9 एप्रिलला इराण विरोधातील युद्ध थांबणार. युद्धादरम्यान अमेरिकेची मोठी घोषणा तर कुठलीही चर्चा झाली नसल्याचं म्हणत इराणनं अमेरिकेचा दावा फेटाळला. युद्ध लांबल्यास जगात अघोषित लॉकडाऊन, इंधनाअभावी जग ठप्प होण्याची शक्यता. युद्धामुळे खनिज तेल उत्पादनात प्रचंड घट. युद्धामुळे डिझेलचे दर वाढल्यानं मासे कडाडले. कुरकुरीत बोंबील, बांगड्याच्या कालवणाला दरवाढीची झड. पुढच्या काही दिवसांमध्ये ताट्यातून मासे गायब होण्याची शक्यता. जळगाव सुवर्णनगरी सोनं चांदी दरात घसरण. एकाच दिवसात सोन्याच्या दरात 9,000ची घट. चांदीची किंमत तब्बल 20,000नी घसरली. मुंबईतील अवैध बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कायदेशीर कारवाई करा. मुंबई हायकोर्टाचे निर्देश. तर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या स्टॉल्सच्या तपासणी करण्याच्या सूचना. कोकणवासियांसाठी मनसे मैदानात. दादर रत्नागिरी पुन्हा सुरू करण्याची मागणी. मनसे नेते आज रेल्वे अधिकाऱ्यांची घेणार भेट. सलग तिसऱ्या दिवशी वासरांध. अशोक खराची एसआयटीकडून कसून चौकशी. कर्मचाऱ्यांची झाडाझडती. तर खराच्या फार्म हाऊस भोवती तपास यंत्रणांचा वेढा. अत्याचारी ते मारेकरी, हनी ट्रॅप ते मनी लॉन्ड्रिंग. भोंदू अशोक खराचं डोकं चक्रावणाऱ्या कारनाम्यांची चर्चा. 10 तोंडी रावणाशी बरोबरी करणाऱ्या खराचे पाय आणखी खोलात. खरात प्रकरण गांभीर्यानं घ्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे सरकारला निर्देश. तर खराची संबंधित लोकांना सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा. विधानसभेत तपासाबाबत आज करणार निवेदन. सातारा जिल्हा परिषदेतील पराभव. शिवसेनेच्या जिव्हारी. भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आमनेसामने. तर सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिल्यानं नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची विरोधकांची तयारी. लोकसभा विधानसभांमध्ये महिलांना 1/3 आरक्षण देण्याच्या हालचाली. घटना दुरुस्ती विधेयक चालू अधिवेशनातच मांडले जाण्याची शक्यता. आरक्षणासाठी लोकसभेची सदस्य संख्या 546 वरून 816 वर नेली जाणार असल्याची माहिती. आणि कोलंबियात लष्कराच्या विमानाला अपघात. कोलंबियन एअरफोर्सचं C-130 विमान कोसळलं. अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती.